शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भीती रुकुमाईच्या वरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुकुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी, आलो निजाच्या माहेरा भेटी रुकुमाईच्या वरा। समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगरणेहित पाणी मंडणम मंडणानाम। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम कलानी शबाधा गुणोदार्बदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभी होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत। ऐसे नमन करोणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला। अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे। सेवेला मी सेवक झालो झालो, सेवेला मी सेवक झालो, सेवेला मी सेवक झालो झालो, सेवेला मी सेवक शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुकुमाईच्या वरा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज, शांती म्हटल्यानंतर एकनाथ महाराज आणि वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला विठाला।
अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आहे की सेवा किम निमित्तानं आहे, कशासाठी आहे. ज्यांच्या निमित्त हे कीर्तन पुष्प ज्यांच्या चरणावरती समर्पित करण्याचा योग ज्या परिवाराने माझ्याकडे सोपवला, अहो भाग्यम महो भाग्यम, भाग्यवान आहे मी आणि भाग्यवान सुद्धा तुम्ही आहात. कैलासवासी सुलोचनाताई दत्तात्रय पवार, नाव घेताना सुद्धा कुठंतरी थोडंसं मनाला हुरहुर वाटते. कारण अभंग निवडण्याचं कारण सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातला जरी अभंग असला तरी आज मला असं वाटलं की याचं विवेचन थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीत केलं पाहिजे. कारण जगाचा निरोप घेत असताना कधी निरोप आम्ही देत असतो ना, त्यावेळेस कधी कुणाला सांगून घेतला जात नाही. निरोप घेत असताना कधी आम्ही कीर्तन करतो याचा अर्थ आमचा निरोप उशीर आहे असं काही आहे का? नाही. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं निश्चित लागणार आहे, या सृष्टीचा नियम आहे. परंतु एखाद्या वेळेस माणसाची 4 अवस्था आहे. एक तारुण्य आहे, बाल अवस्था आहे. आपण संसार करतो ना, वार्धक्य ऐका. पण यामध्ये वार्धक्यामध्ये गेलेला एखादा जीव सोडून कदाचित त्याचं दुःख वाटत नाही. परंतु एखाद्या घरावरचं कृपाछत्र ज्या दिवशी आमच्या डोक्यावर निघून जातं ना, त्याच्या पुढचं बोलून जाऊ तुम्हाला. प्राप्त वस्तूचं महत्त्व कदाचित तुम्हाला कळालं असतं तर जिवंतपणे लोकांनी देव म्हणलं असतं. शब्द फक्त लक्षात राहू द्या. जिवंतपणे जर आमच्यासारख्याची घरातल्या माणसाची किंमत कळाली असती ना, तो लोकांनी देव म्हणलं असतं. आणि मला नाही, माझा शब्द नाही हा, कोणाचं तरी वाक्य आहे, लक्षात राहू द्या. महाराष्ट्रामध्ये जर माणसाला जर नाव कमवायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर त्याला मरावं लागतं. मेल्यानंतर त्याचं नाव होतं. जिवंतपणे कधी नाव झालं नाही, आता नाही, पुढे कधी होणार नाही. म्हणून हा योग या परिवारामध्ये दुःख आहे आणि यांच्या या चरणावरती समर्पित करण्याचा योग माझ्याकडे आपण सोपवला. देईल तेवढे धन्यवाद आहेत. महाराष्ट्रातील नामवंत गाणारी, वाजवणारी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. वर्णन काय करावं लक्षात घ्या. वाणी अपुरी पडेल एवढं वर्णन यांचं करावं. मला असं वाटत होतं यांचं फक्त ऐकत राहून बघत राहावं. बरं का? काय आहे, अरे गाण कोकिळा म्हणायला हरकत नाही महाराज. खरं सांगू, कधी कधी आपली माणसं आपल्या माणसाची कदर आणि किंमत करत नाहीत, म्हणून आम्ही माणसं महागावत. लक्षात राहू द्या. या महाराष्ट्राची रीत आहे ना महाराज, का आपल्या या तोंडानं आपल्याच माणसाला थोडंसं चांगलं म्हणायला जातं काय? बाहेरच्याला जर कदाचित तुम्ही चांगलं म्हणू शकता तर जवळच्याला चांगलं म्हणायला जातं काय? पण ही आमची वाणी नाही ना महाराज, जमत नाही या वाणीनं आम्हाला. पण वाक्य लक्षात राहू द्या. मी सांगत असतो, कधी संसार केल्यानंतर कदाचित एखादी चूक झाली तर तिथं मान्य करावी लागते आणि मान्य होते आणि तिथं चुकीला माफी आहे. पण परमार्थामध्ये एखाद्या वेळी जर एक चूक झाली तर मरेपर्यंत ती चूक माफ करता येत नसते. लक्षात राहू द्या. एवढ्या श्रोते मंडळी आहेत, रात्रंदिवस जरी हिंडणारी मंडळी असली ना, तर म्हणून सांगतो, आमचे कैलास महाराज, आमचा माऊली महाराज आणि आनंद महाराज यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या. का? लक्षात राहू द्या. कीर्तनकाराचा खऱ्या अर्थानं प्राण म्हणजे ही आहे. कीर्तनकार वक्ता आहे, वक्त्याचं कर्तव्य आहे बोललं पाहिजे, पण वक्त्यानं काहीही नाही बोललं पाहिजे. याच्याआधी अंतर आहे ना महाराज. वक्त्याचं कर्तव्य आहे. कदाचित हे आधार बाजूला काढले तर कीर्तनकारानं काय कीर्तन करावं? नाही ना. म्हणून हा योग आहे, दुग्ध शर्करा योग आहे की या परिवाराचं प्रेम आणि शब्द दिल्याबरोबर सांगितलं नाही, जवळचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाहून दूर होते तरी बी कैलास महाराज गंगाखेडला होते. म्हणलं यावंच लागतंय, गंगाखेडा असू नाही तर कुठं असू, जवळचा कार्यक्रम यावं लागतं. आनंद महाराजन हे माजलगावला होते, यांना म्हणलं काहीच नाही, तरी आमचा वाघ म्हणलाच अक्षय कुठ गेला. मी म्हणलं ही सर्व तिकडूनच आली. पण प्रेम आहे ना, म्हणून प्रेमासाठी माणसं कधी कधी आपल्या माणसाजवळ येत असतात. लक्षात राहू द्या. आणि कदाचित या परिवारानं माझं कीर्तन ठेवलं. दत्तभाऊ तुमचे आभार मानतो. का? कधीतरी मला बरं वाटतं की आपल्या माणसानं कीर्तन ठेवलं म्हणजे आपले माणसं कुठंतरी बरं म्हणतात, एवढं तरी समाधान वाटतं कुठंतरी. म्हणून हे प्रेम असंच अमोल महाराजावरती राहायचं. अभंग सोपा आहे आणि सर्वांच्या परिचयाचा आहे. लक्षात राहू द्या. त्याचं कारण सांगतो गड्या.
या अभंगाचं जर विवेचन करायचं ठरवलं तर प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं हे निश्चित आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता शेवट या शब्दाचा अर्थ जर आपण सहजरित्या लावण्याचा प्रयत्न केला तर शेवट प्रत्येकाचा येतो ना. मला उत्तर द्या तुम्ही. आपण चालत चालत बोलत बोलत चालायचं. ऐका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये शेवट येत असतो, पण नेमका माणसाचा शेवट कसा होतो यावरती अवलंबून आहे. म्हणून शेवट कसा करायचा आहे, शेवट तुमच्या आमच्यासारखा नको आहे. जगद्गुरु तुकोबाराला काही साधक मंडळी गेली, जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, तुकोबाराय सांगा हो तुकोबाराय, तुम्ही म्हणताय ना शेवट चांगला झाला पाहिजे, शेवट तो भला माझा. जगद्गुरु तुकोबाराय शब्दाकडे रचनाकडे शब्दाकडे जरा लक्ष दिलं तर माझा झाला म्हणतात, पण कसा झाला, गोड झाला म्हणतात. याचा अर्थ आहे आता या अभंगामध्ये शेवट तो भला. भला या शब्दाचा अर्थ काय होतो, जर पुनरावृत्ती केली तर भला या शब्दाचा अर्थ भले. भले, भला म्हणजे एक वचन, भले म्हणजे अनेक वचन. आपण कधी कधी म्हणू भले भले या शब्दाचा अर्थ काय होतो, व्यावहारिक दृष्टीत भले गेले गेले, भले भले गेले कुठं, कीर्तनाला ऐकायला गेले. भले भले पुढचं तुम्ही बोला, भले भले गेले याचा अर्थ आहे व्यावहारिक दृष्टीमध्ये सुद्धा आपण या शब्दाचा वापर करतो, पण जगद्गुरु तुकोबाराय भला या शब्दाचा अर्थ जरा वेगळ्या पद्धतीत मांडतात बघा. भले भले या शब्दाचा अर्थ आहे आजपर्यंत ज्याने नामस्मरणाचा अट्टहास केला, संत संगतीमध्ये राहिले आणि ज्यांनी माझ्या अगोदर जे काय भले भले संत होऊन गेले त्यांनी त्यांचा शेवट जसा केला ना त्याच्यापेक्षा सुद्धा माझा शेवट गोड झाला. ऐका, माझा शेवट गोड झाला. मग शेवट या शब्दाचा अर्थ काय आहे, चला जुनी माणसं आहे, पारमार्थिक माणसं आहे, शेवट म्हणजे मरण ना, बरोबर आहे ना काका, शेवट म्हणजे मरण ना बापू, शेवट म्हणजे मरण म्हणावं तर शेवट मरण या शब्दाची व्याख्या आणि अर्थ वेगळा होतो महाराज. ऐका, मरण या शब्दाचा अर्थ होतो मृत्यू, आणि शेवट जर संदर्भ लावला मरण येणं, मरण आल्यानंतर त्याच्या जीवनाचा शेवट होतो का, तर नाही. ऐका, जिवंतपणीच माणसाचा शेवट चांगला झाला पाहिजे. तुम्ही म्हणाल शेवट कसा, सोपं सांगतो. पारमार्थिक वाटचालीमध्ये आपल्याकडे मुपून 1 तास आहे, त्याच्यामुळे 1 तासात बराबर सूत्र लावतो. ऐका मी काय सांगतोय. शेवट या शब्दाचा अर्थ असा आहे, शेवट म्हणजे मृत्यू किंवा मरण नाही. मरण या शब्दाचा अर्थ किंवा जर त्याची व्याख्या केली, मरण हे शरीराचं आहे. ऐका, आत्म्याचं मरण नाही. शरीर नाश पावणं याचा अर्थ मरण आहे, पण आत्मा मरत नाही. आता त्याच्याकडे मला लांबणीचं जायचं नाही, फक्त शेवट आणि मरण या शब्दाचा अर्थ लक्षात राहू द्या. मग शेवट कुणाचा गोड होतो सांगू तुम्हाला, शेवट संसारिक लोकांचा कधी गोड झाला नाही, आता नाही पुढे कधी होणार नाही. मग गोड कुणाचा झाला शेवट, जे ध्येयवादी माणसं होते महाराज. ऐका, ज्याने ध्येय परिपक्वता ठेवली आणि ध्येयामध्ये साध्य साधण्यापर्यंत, माझी भाषा नाही त्याच्या पुढचं बोलतो, तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एक रूप. बरोबर आहे. ऐका, आता तुका म्हणे गंगा सागर संगमी, आपली कोणती गंगा आहे, गरुड गंगा. आता या गंगेचं गरुड गंगा म्हणतात, शास्त्रात पुरावे आहेत. आता हिला गरुड गंगा म्हणतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एक रूप किंवा एकमय. सोपं सांगून देतो तुम्हाला. जर ही गरुड गंगा आपली उगमस्थानापासून वाहत असेल, आता मी शब्दाकडे लक्ष घ्या, उगमस्थानापासून वाहत असणारी ही गरुड गंगा जोपर्यंत साध्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तिला शांत बसता येणार नाही. त्याच्या पुढचं उत्तर, ज्या धनेगावचं पाणी आहे ते सोडल्यानंतर आपल्यात अडवलं जातं. जे पाणी अडवलं जातं, जे खाली जातच नाही, त्याच्यासारखं दुर्भागी कुणीच नाही. तुम्ही म्हणाल गंगा शब्द वापरला, गंगेचा प्रवाह जोपर्यंत आहे, जोपर्यंत सागराला गंगा मिळत नाही ना, साध्यापर्यंत पोहोचत नाही, तिचं ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत ती शांत बसत नाही. त्याच्या पुढचं ऐका, 2 पद्धतीमध्ये संबंध आहे.
आणि तेच गंगेचं पाणी जर कदाचित इथेच खड्ड्यात एका राहिलं आणि ते प्रवाह पुढे नाही गेला तर त्याच्यासारखं दुःख आणि त्याच्यासारखं त्या पाण्याचं पाप दुसरं कोणतं नाही. त्याच्या पुढचं उत्तर, व्यावहारिक दशेमध्ये सुद्धा साध्य माणसाचं कसं असलं पाहिजे आणि ध्येय कसं असलं पाहिजे सांगू. मी काही लांबलचा नाही, दत्ताभाऊंना ओळखतो, या परिवाराला ओळखतो. माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत साध्य नाही ना तोपर्यंत त्या माणसाला कोण विचारतं सांगू. शून्य परिस्थिती असताना सुद्धा गाव सोडून कुठल्या तरी शहरात बसावं बरं का कैलास महाराज. बाहेर गावाला जावं आणि बाहेर गेल्यानंतर माणसाची परिस्थिती काय असते हे अनुभव आम्ही घेतलेला आहे. सांगत असतो गड्या, तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. आमचे अनुभव आम्ही 1 मिनिटात सांगू. परमार्थातला असू द्या, कोणाचा प्रपंचातला असू द्या, नाही तर कुठलाही असू द्या. पण दत्ताभाऊ मी एकच धन्यवाद ईश्वराला, आणि तुम्ही पुण्यनगरीत राहता, माझ्या ज्ञानोबाराईच्या कुशीत राहता. ज्ञानोबाराईच्या कुशीत राहता. ज्ञानोबाराईची कुस किंवा दुसऱ्याची कुस कधी रिकामी ठेवत नाही माझी माऊली. नावच माऊली आहे ना हो. मी सोपं सांगू, पुण्य तिथं काय होणार हो. नावच पुण्य. ज्याचं पुण्य आहे तोच व्यक्ती पुण्यात राहतो ना महाराज. त्याच्या पुढचं बोलू. आज तुमचा परिवार गाव सोडून जावं तिथं शून्यातून, ऐका सोपं सांगतो मी तुम्हाला, जर कदाचित इथे भगवा ध्वज लावलेला असतो, आमचा झेंडा फडकतो ना, झेंडा फडकण्यासाठी, भगवा ध्वज फडकण्यासाठी काठीचा आधार असावा लागतो. ज्या दिवशी काठी मोडली भगवा ध्वजा सुद्धा फडकणार नाही. भगव्या ध्वजाला जसं काठीचा आधार आहे तसं पुरुषाला स्त्रीचा आधार आहे. आणि ज्या दिवशी काठी म्हणजे कदाचित आमचा आधार मोडला जातो ना त्या दिवशी भगवा जसा फडकत नाही ना तसं प्रपंचात सुद्धा तो पुरुष कदाचित फडकू शकत नाही. त्याचे विचार, तो परिवार आणि आलेले सुद्धा. मी म्हणतो एक वाक्य सांगून जातो तुम्हाला दादा. देवानं सुंदर गुणीरत्न दिली ना. का? एकाचं नाव मंगेश आहे आणि एकाचं नाव क्षितिजा आहे. सांगा अरे नाव देवानं एवढी सुंदर ठेवली, पण तुमच्या परिकाष्ट करून तुम्ही एवढं परिश्रमातून सुद्धा जर तुमच्या लेकरांना तुम्ही कमवायच्या लायकीचं बनवलं. मी कीर्तन हे कदाचित माझं वाक्य तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, क्षमा मागून बोलतो. आपण जवळचे आहेत, माझे शब्द कदाचित तुम्हाला वेगळे वाटतील, पण मी सांगत असतो तुम्ही किती धन कमवलं याला किंमत नाही, पण तुमच्या लेकरावर तुम्ही संस्कार कसे टाकले हेच सर्वात मोठं धन आहे. एक वाक्य सांगू, अरे आलेल्या मायबापांनी कमवलेल्या संपत्तीवर तर कोणीही जगून दाखवतं, पण शून्यातून विश्व निर्माण करून सुद्धा तुम्ही तुमच्या लेकराला स्वतःच्या पायावर उभा केलं, हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. का? आज मी सांगेल, एखाद्या वेळेस आईचे छत्र आमच्या डोक्यावर निघून गेलं तर त्याला जाऊन विचारा किती दुःख किती आहे. पत्नीचं दुःख कदाचित पुरुष या नात्यानं सहन करू शकतो, पण लेकर मात्र सहन करू शकत नाहीत. लक्षात राहू द्या, ते दुःख आहे. म्हणून आई आई असते ना, आईचं महत्व त्यालाच माहिती आहे ना दादा. म्हणून सांगत असतो ना, एक वाक्य लक्षात राहू द्या, आहे तोपर्यंत आपल्या माणसाची कदर करायला शिका. एकदा निघून गेला की पुन्हा काही केलं तर उपयोग आहे का? काही उपयोग नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, जगद्गुरु तुकोबाराय सांगा ना, मरण म्हणजे आमच्या जीवनाचं शेवट आहे का? नाही हो, शेवट वेगळा आहे. शेवट कसा आहे? साध्यापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि आम्हालाही साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. पारमार्थिक वाटचाल करत असताना जर आम्ही पारमार्थिक ध्येय ठेवलं आणि ईश्वर प्राप्तीचं जर ध्येय ठेवलं तर कदाचित तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. मग आमचं ध्येय काय आहे? शंकराचार्यांना विचारा. शंकराचार्य म्हणतात, सांप्रदायिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीचं फक्त भजगोविंदम. मग ध्येय आणि साध्य काय आहे? तर फक्त जीवदशेतून मुक्त होऊन परमानंद प्राप्ती करून घेणं, आणि म्हणजेच जन्म आणि मरणाच्या कुचक्रातून सदा सर्वदा मुक्त होणं. पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं. यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भजि गोविंदम भजि गोविंदम भज गोविंदम
मूढमते भज गोविंदम भज गोविंदम मूढमते वा हो किती वेळा जन्माया रे नित्य भावे भजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित जन्माया रे नित्य भावे भजित नित्य भावे भजित नित्य भावे किती वेळा जन्मायावे आणि आता नित्य व्हावे फजित. महाराज संसारामध्ये फजिती आहे. उत्तर आहे का गड्या? ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागणार आहे. ही संसारातली गती आहे. आजपर्यंत कोणी जन्माला आला नाही असा की त्यानं मरण हातात घेतलं. आता मला पुढे सांगायचं नाही. 10च माणसं 10 व्यक्ती 10 पुरुष असे झाले या आशिया खंडामध्ये की ज्यांनी देहच समर्पित केला नाही. एका हक्काचं चिंतन करायचं म्हटलं तर वेळ जास्त होतो. महाराष्ट्रात आणि आपण संप्रदायात आहोत म्हणून एकाच व्यक्तीचं नाव ज्याचं नाव जगद्गुरु तुकोबार आहे. पुढे चालतो. 10च व्यक्ती असे आहेत की ज्यांनी देह सोडला नाही. महाराज 10 व्यक्तींनी देह सोडला नाही. वेळ कधी एकांतात सांगू पुन्हा ते. पण ऐका, उदाहरण दिलं जगद्गुरु तुकोबारायचं. याचा अर्थ समजून जा. संप्रदायातली माणसं आहोत ना आपण. त्याच्या पुढचं गड्या म्हणून लक्षात राहू द्या. माणसाला कुणीही असू द्या, राजा असू द्या, रंक असू द्या, प्रत्येकाचा जन्म झाला त्याला मरावं निश्चित लागणार आहे. येथे नाही बुरा आले अरे बाबा, येथे नाही बुरा आले अवतार. 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 पावर जीव किती येत नाही बुरा आले अवतार. येत नाही बुरा येत नाही आले अवतार. येते पावर जीव किती येते पावर जीव किती येत नाही बुरा आले अवतार. हे येत नाही मुरो आले अवतार. येरते पामोर जीव किती. महाराज म्हणतात इथं जन्माला आला त्याला मरावं लागतच. मरते उपजते सविती. वा हो मरते उपजते सविती. उपजते मरते उपजते सविती. सविचिते मरते उपजते सविचिते. अरे वा अरे वा. वारे वा वा. असलेत बी माहोल म्हणलेच बरं आहे. वा उपजाल्या पिंडा. आव त्याला मरण कोणाला झुकलं का?
भले भले येऊ द्या, कोणी असू द्या. राजा गई रानी गई सब बारी बारी से चल दिए. कोणीही असू द्या, ज्याचा जन्म झाला त्याला जावंच लागतं महाराज. एखाद्यानं मरण टळवायचा प्रयत्न, टळतं का कधी? मरण कधीच टळत नाही. गुरुदेव महाराज सुद्धा उदाहरण सांगायचे, सहज सांगून जातो तुम्हाला. एक ब्राह्मण होता, विठ्ठल महाराज ब्राह्मण होता, सदाचारी मितवेई कर्मकांडी ब्राह्मण. या ब्राह्मणाने काय केलं? 70 वर्ष जीवन परमार्थामध्ये गेलं, पूजा पाठामध्ये गेलं, पण संतान प्राप्ती नव्हती. एखाद्याला संतान आहे म्हणून दुःख आहे, कळतंय ना, आणि एखाद्याला नाही म्हणून दुःख आहे. याला आहे म्हणून नाही म्हणून दुःख. परमात्म्याची कृपा झाली, सुंदर बालक जन्माला आला. भगवंताची लीला आहे. मुलगा 70 वर्षाला झाला. छोटासा मुलगा रांगत रांगत होता. देवाऱ्यासमोर पूजापाठ करत असलेला ब्राह्मण बसलेला होता. आणि ब्राह्मण बसल्यानंतर योग लक्षात राहू द्या, अचानक मुलगा पाठीमागून रांगत रांगत आला. देवाऱ्याच्या बाजूला एक छोटंसं छेद होता, बिळ होतं. अचानक त्या मुलानं त्या बिळामध्ये हात घालावा, बापाची नजर पडावी. सहज हात घातल्याबरोबर त्या बिळामध्ये एक साप होता. त्या सापानं लेकराच्या कोमल हाताला दंश करावा. जसा हात बालकानं बाहेर काढावा, सर्प सुद्धा हाताबरोबर बाहेर आलेला होता. बापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. 70 वर्षापर्यंत संतान प्राप्ती मला नव्हती, पण आता मुलगा झाला ती झाला, पण सर्प दंश केला. आता मात्र तोंडातून फेस लेकराच्या येत होता. कंठ चांदीसारखा पडलेला होता. डोळ्यातून अश्रूच्या बापाच्या वाहिल्या. बाप उठला आणि काळा कुट्ट असलेल्या सर्पाच्या पाठीमागं मारण्यासाठी धावला. माझ्याकडे लक्ष द्या, मी कशासाठी बोलतोय ऐका. साप घराच्या बाहेर पडला. रस्त्यावर साप आला. त्या सापाने वनामध्ये वाट पाहिली, वनाकडे निघून गेला. वनाच्या मागं तो ब्राह्मण असलेला व्यक्ती हातात दंडा घेऊन मारण्यासाठी निघत होता. इतक्या लांब वनामध्ये सर्प गेला. ब्राह्मणाच्या मनात विषय एकच होता, ज्याने माझ्या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू केला, मी त्याला जिवंत सोडणार नाही. वनामध्ये सर्प गेला. घनदाट वनामध्ये गेल्याबरोबर एका ठिकाणी गाय उभी होती. ऐकताय ना तुम्ही? गाय उभी होती, गाय. आणि गाय उभी असताना अचानकपणे याच सर्पाने काही क्षणामध्ये आपलं रूप बदललं आणि हिंस्र वाघाचं रूप धारण केलं आणि त्या गायीवर झडप मारली. गायीवर झडप मारल्याबरोबर कंठ पकडला गायीचा. रक्त शोषण करत होता हा वाघ. सर्परूपी वाघ कंठातलं रक्त शोषण करत होता. गाय धारातीर्थ पडली. गायीचा वध केल्यानंतर सर्पाने बनलेला जो वाघ होता, या वाघाची नजर पाठीमागं पडली. ब्राह्मण हातामध्ये दंडा घेऊन उभारलेला होता. मारण्यासाठी जाणार तेवढ्यामध्ये वाघाना एक डरकाळी टाकल्याबरोबर ब्राह्मणाच्या हातातला दंडा खाली पडला. घराच्या दिशेने पळणार तेवढ्यामध्ये मनात विचार आला, या ब्राह्मणाच्या माझ्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. हाच सर्प वनामध्ये गायीच्या समोर वाघ बनून आला आणि याच वाघाने गायीचा सुद्धा वध केला. प्रश्न केला, हात जोडतो तुम्हाला. कुणाला? अमोल महाराजाला का? वाघाला हात जोडला आणि हात जोडल्यानंतर सांगितलं, कृपा करा की आपण नेमकं कोण आहात. या वाघरूपी असलेला जो सर्प होता यानं सांगितलं, ऐक म्हणे, तुम्हाला मारण्यासाठी आलाच. काल व्याल मुख ग्रास त्राश निर्णाश हे तवे. भागवत सांगतं, काळाची गती इतकी गहन आहे की तुम्ही कोणी जरी असलात तरी कधी तुम्हाला काळ सोडत नाही. अरे तुझ्या मुलाचा वध करणारा मीच आहे आणि या गायीचा सुद्धा वध करणारा मीच आहे. मग सांगा, जर त्या मुलाचा वध तुम्ही केला तर तुम्ही नेमकं कोण आहात? या वाघरूपी सर्पाने सांगितलं, मी एक काळ आहे, मी एक मृत्यू आहे आणि मृत्यू मात्र अटळ आहे. कुणीही असू द्या, मृत्यू अटळ आहे महाराज. या मग सांगितलं, सांगा, कृपा करा, जर तुम्ही माझ्या मुलाचा वध केला असेल साप म्हणून, त्या वाघ बनून तुम्ही गायीचा वध केला असेल, तर कृपा करून सांगा की माझा वध नेमका कशाने होणार आहे. सांगू तुम्हाला? मरणारो महाराज,
जिवंतपणीच माणसं मुर्दे मारून टाकतील ना महाराज. आहे तोपर्यंत खाया पिया सुख सई सोया. आहे त्या वेळेतच महाराज खाऊन पिऊन चार वाकासारखं जीवन जगतील महाराज. ओशोनं सांगितलेल्या काही गोष्टी आहेत. या पद्धतीत वागणं आमचं चालू होईल ना. या काळाला सांगितलं त्यावेळेस या ब्राह्मणानं सांगितलं हात जोडतो म्हणे, नेमकं काय कवा मरण येईल नका सांगू, पण एवढं तरी कृपा करा गरिबावर की माझं मरण नेमकं कशाने होणार आहे एवढं सांगा. आता ह्या वाघरूपी काळरूपी सर्पाने वाघाने सांगितलं तुझं मरण कशानेच होणार नाही, फक्त मगरीपासून मरण आहे तुझं. कळतंय ना. मगरीपासून मरण म्हणलं की ब्राह्मण घरी गेला आणि त्यानं संबंध ठेवला. म्हणलं आता काही झालं तर देवळं लगेच सोडायचं. म्हणला का. त्यानं म्हणला देवळं नदीच्या कडीला आहे. अचानक नदीचा पाऊस फिऊस आला, घरात पाणी घुसलं, मगर आली तर म्हणलं आता कुठलं असं गाव बघायचं की जेणेकरून तिथं पाणीही नसलं पाहिजे, तलावही नसला पाहिजे. आता ते आलं ना आमच्या भोरगावला आलं. लांब आहे आपला तलाव महादू, लांब, तिथं काही नदी नाही, काय नाही, काय नाही, नेमकं टेमकडावर राहिलं. आता राहिलं इतके दिवस राहिलं. आता एवढा विद्वान ब्राह्मण असल्यामुळे तिकडला राजा होता. राजाचा मुलगा मोठा झाला. राजाचा मुलगा मोठा झाला आणि त्याला वाटलं आपली परंपरा चांगली असली पाहिजे. वाक्य लक्षात राहू द्या. शास्त्र काय सांगताय दत्तादादा, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. पंचवर्षांनी लालयेत दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरित. 5 वर्षापर्यंत आपण आपल्या मुलाचं संगोपन केलं पाहिजे. 10 वर्षाचा झाला की आपल्यापासून तो वेगळा केला पाहिजे. आणि 16 वर्षाचा झाला की तो आपला पुत्र राहत नाही, तो आपला मित्र बनत असतो. शास्त्रकाराने दुसरी एक पंक्ती सांगितली, माता शत्रू पिता बैरी एन बालोन पाटितः. जे आपल्या मुलावरती चांगले संस्कार देत नाहीत ती माता शत्रू आहे आणि पिता वैरी आहे. म्हणून तुम्ही लक्षात राहू द्या. आम्ही धन कमवण्याच्या नादामध्ये, आम्ही इतकं धन कमवण्याच्या नादामध्ये की आम्ही खरी संपत्तीच विसरून गेलो. संपत्ती कमवण्यापेक्षा माणसाने संपत्ती कमवा ही सर्वात मोठी संपत्ती आहे, लक्षात राहू द्या. म्हणून वाक्य ऐका. या ब्राह्मणाला वाटलं की आता काही नको, राजाच्या मुलानं काही काम केलं. ब्राह्मण देव विनंती आहे की आमच्या मुलाला तुम्ही दशग्रंथी ब्राह्मण आहात, माझ्या मुलाला तुम्ही ग्रंथाचं अध्ययन करावं. गुरुकुलमध्ये टाकलं. ब्राह्मणानं प्रकांड विद्वान तो राजाचा मुलगा बनवला. कालांतराने तो मुलगा मोठा झाला. ऐका, तुमच्यासाठी सांगतोय गड्या, ऐका. तो मुलगा मोठा झाला, वयामध्ये आला. राजाचा मुलगा वयात आल्याबरोबर बापाची इच्छा असते की मुलाचं लग्न केलं पाहिजे. लग्न करायचं ठरवलं, लग्न जमलं. पण महाराज आपल्या देवळ्यापासून पुणे इतक्या अंतरावर जमलं, जवळ तरी कुठं जमलं. आता राजाचा मुलगा एवढा मोठा म्हणजे लग्न बी तसंच असं. आता ही जुन्या काळाचा प्रथा होती. इतक्या लांबलचं लग्न जमल्याबरोबर त्या राजाच्या मुलानं सांगितलं लग्न करील, पण माझे गुरुजी लग्नाला आले तरच करील. कळतंय ना. लक्ष आहे तुमचं. माझे गुरुजी लग्नाला आले तरच करील. गुरुजीकडे राजा गेला आणि सांगितलं म्हणे पाया पडतो तुमच्या. एक तर देवळं सोडलंय, ती सोडलंय, बोरगाव गेलोय. आता तिथून जर पुण्याला लग्नाला यायचं तर बोरगाव टू पुणे किती नद्या, किती नाले, किती ओढे आहेत हे काय सांगता येत नाही. कारण मगर आहे आणि मगर कवा पाय पकडील, कवा मारील ही काय सांगता येत नाही. चला, महाराजांना विचारलं तर ब्राह्मण निघाला. पण राजानं सांगितलं कृपा करा विनंती आहे, राजाचा मुलगा एवढं मोठं लग्न करायचे तुम्हाला यावं लागेल. राजाच्या समोर ब्राह्मणानं हात जोडले आणि सांगितलं राजेसाहेब तुम्ही काही केलं तरी चालतंय, पण मी लग्नाला जाऊ शकत नाही. 300-350 किलोमीटर अंतर आहे आणि एवढ्यामध्ये मला मगरीचं भीती आहे, त्याच्यामुळं घर सोडणार नाही. राजानं सांगितलं एक काम करा, 1,00,000 मोहरा देतो आणि 1,00,000 सैन्य देतो तुम्हाला तुमच्या सुरक्षेला. आता त्यावेळेस काही इमायन फिमायन रेल्वे बस जीप गाडी असलं काही नव्हतं. बैलगाड्या महाराज होत्या. बैलगाड्यात बसविलं, कसं तरी ब्राह्मणाला राजी केलं. ब्राह्मण बसला. आता जाता जाता डोंगर लागला, इडशीचा घाट लागला आणि घाटात मुक्काम पडला. आता इडशीच्या घाटात कैलास महाराज मुक्काम पडला. आता मुक्काम पडल्याबरोबर याला भिव वाटायलं. याला वाटलं इथं अदुगर तळं फिळं नाली वडा काय आहे का बघा, नदी फिदी. सर्वांनी सांगितलं इथं काय नाही, काळजी कशाला करताय, 1,00,000 सैन्य आणि मगर काय करणार. ऐका, पण योगायोगानं त्याच वनामध्ये एक वनराज राहत होते. वनराजाला सुद्धा
कुठेतरी दान करण्याची इच्छा होती. आता यानं सांगितलं सदग्रस्ताला दान करायचंय. आता वनराजानं सांगितलं म्हणे महाराज आपल्यात इथं कुणीतरी सांगितले की आपल्याच वनामध्ये कुणीतरी सदश्रेष्ठ दशग्रंथी ब्राह्मण आलेले आहेत, इतके विद्वान आहे. या वनराजाला वाटलं काय हरकत नाही, आपण त्यांनाच दान करू, संकल्प करून त्यांना दान करू. आता सर्व गेले आणि ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मणदेव विनंती आहे तुमच्याकडे, जर कदाचित तुम्ही फक्त संकल्प सोडला तर तुम्हाला 1,00,000 सोन्याच्या मोहरा देऊ. पण यानं सांगितलं संकल्प जागेवर सोडायचं का कुठं जायचं. त्यानं सांगितलं कुठंच नाही जायचं, इथं एक नदीचं ढपकाड आहे म्हणले तिथं जायचं आहे नुसतं, आणि तुम्ही मध्ये येऊ नका, फक्त हातानं संकल्प सोडा. त्यानं म्हणला तुम्ही 10,000 बी सोन्याच्या मुद्रा दिल्या तरी मी काय संकल्प सोडित नाही. ती सोनं घेऊन करू काय, मला माहिती आहे माझं मरण आहे. आता कधी कधी माणूस कसाही मरणाला पोचू द्यावं. हां महाराज तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा, शास्त्रकार सांगतात माणसाची तृष्णा इतकी वाईट आहे, माणसाच्या अपेक्षा इतक्या वाईट आहेत महाराज, इतक्या वाईट आहेत. तेवढ्यामध्ये सहज ब्राह्मणाच्या मनात विचार आला आणि या वनराजानं सांगितलं तुझ्या राजाचं 1,00,000 सैन्य आहे, मीही 10,000 सैन्य देतो, सुरक्षेची जिम्मेदारी माझ्यावर आहे, 1,00,000 सुवर्ण मुद्रा देतो. याला वाटलं 2 लाख सुवर्ण मुद्रा माझी जिंदगी सेटल झाली ना महाराज. यानं हो म्हणला. नदीच्या तीरावरती आले. राजानं वनराजानं सांगितलं महाराज कृपा आहे तुमच्यावरती, विनंती आहे, कदाचित तुम्ही संकल्प सोडताना पाण्याच्या बाहेर उभा राहण्यापेक्षा गोट्या इतक्या पाण्यात चला. आता ह्याला वाटलं तोंडासमोर आलेल्या 1,00,000 सुवर्णाच्या मुद्रा कशा सोडाव्या, नुसतं गोट्या इतकं तर म्हणायलेत. 10,000 इकडून सैन्य आहे, इकडून 1,00,000 सैन्य आहे, आणि सर्व सैन्य म्हणाले चिंता करू नका आम्ही आहोत आम्ही. महाराज हा ब्राह्मण गोट्या इतक्या पाण्यात गेला आणि संकल्प सोडला. संकल्प सोडल्याबरोबर त्या वनराजाने हात पकडला आणि सोडायला तयार नाही. बामण म्हणला सोड, ती म्हणला सोडीत नसतो. ती म्हणला सोड रे बाबा सोड, पाण्याचं भिव वाटायले. ती म्हणला तुम्हाला अजून ओळखीलं नाहीस का. कोण म्हणला, कोण, अमोल महाराज कोण. ती ब्राह्मणाला तो राजा वनराजा म्हणला अजून ओळखीलं नाही. ती म्हणला नाही ओळखीलं. अरे येड्या तुला कळलं का मी कोण आहे, आठव. आता योगायोगानं त्या वनराजाच्या शरीरावरती त्याला सर्पाचं चित्र दिसू लागलं, वाघाचं छाया दिसू लागली, आणि मग मात्र ह्याची स्मृती जागी झाली. माझ्या बालकाचा वध करणारा सर्प दिसतोय, गायीची हत्या करणारा वाघ दिसतोय, पण इथे तर राजा आहे. त्याला विचारलं तू कोण आहेस. यानं सांगितलं वेड्या अरे जर मी सर्पाला तुझ्या लेकराचा मृत्यू मी सर्प बनून केला, जर मी सर्पाचा वाहक बनू शकतो तर वाघाचा मनुष्य का बनू शकत नाही. मी काळ आहे लक्षात राहू द्या. म्हणून काळाची उडी ज्याच्यावर पडली ना महाराज, काळ त्याला कधीच सोडत नाही, लक्षात राहू द्या. म्हणून आम्हाला आमचं ध्येय परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न करा, मरणाच्या तावडीतून तुम्ही वाचू शकत नाही. मग जगद्गुरु तुकोबारायला विचारलं महाराज मरण आलं म्हणजे शेवट होत नसतो, मग शेवट होतो कसा महाराज. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो
माझा गोड झाला. आठवलं सुंदर. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात माझा बहु गोड झाला. जो कधीच कोणाचा गोड झाला नाही, गोड होतो केव्हा? ऐका, संसारिकाचा कधी शेवट गोड होत नसतो, पारमार्थिक वाटचाल करणाऱ्याचा कधीही गोड होत असतो. म्हणजे गोड कसा? ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नामचिंतन आहे. अंतमती सागते अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाच्या वेळेला मुखामध्ये परमात्म्याचं नामचिंतन आलं की त्याचा आनंद. तुका म्हणे सुका पार नाही, पार नाही. तुका म्हणे सुका पार म्हणे सुका पार नाही, पार नाही. तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी जाता नामाले मुखा. तुका म्हणे सुका पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी जाता नामाले मुखा. तुका म्हणे सुका पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही, पार नाही, पार नाही, पार. वा. तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा. अंतकाळाच्या वेळेला नाम यावं लागतं आणि नाम येण्यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. बरं, प्रयत्न गवा. वार्धक्य अवस्थेमध्ये केलेला प्रयत्न कदाचित फलिद्रूप होईल हे सांगता येत नाही. 99% लोक, प्रतिशत लोक काय करतात? वार्धक्य अवस्थेत म्हणजे संसारातून मुक्त कवा होतो मला माहीत नाही, पण निवृत्त होण्यासाठी परमात्म्याचं नाम घेण्याची जर कदाचित इच्छा करत असेल तर मला असं वाटतं अंतकाळाच्या वेळेला नाव येणं शक्यच नाही. त्याला तारुण्यापासून परमात्म्याचं भजन करावं लागतं. एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि 3 तासाचा पेपर देऊन परीक्षेत पास होत असतो ना, तसं मरणाचा पेपर व्यवस्थितरित्या सोडण्यासाठी सुद्धा माणसाला तारुण्यावस्थेपासून भजन करावं लागतं. कदाचित 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवेल का नाही याचीही त्याला गॅरंटी नसते महाराज. ती वर्षभर अभ्यास करून सुद्धा 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवतो का याची गॅरंटी त्याला नसते. मग आम्ही तारुण्य अवस्थेपासून भजन कीर्तन करून आम्हाला आमची गॅरंटी नाही. म्हणून सतत तच्चिंतनम तत्कथनम या न्यायानं परमात्म्याचं भजन आम्हाला करावं लागतं. ध्येय ठेवावं लागतं आणि ध्येयवादी माणसाचं जीवन कधीच निरर्थक जात नाही. मी सांगतोय असं नाही. साध्य प्राप्त करण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे. सांगू, वारकऱ्याचं ध्येय आहे जन्म आणि मरणाच्या कुचक्रातून मुक्त होणं. संसारिकाचं ध्येय आहे धन कमवणं, धन अर्जन करणं. ऐका, आणि म्हातारपणी समाधानीने जीवन जगता यावं यासाठी. पण शास्त्रकार सांगतात 2 दिन की जिंदगानी. ऐका, पण याच्यात ही भानगड आहे. माझे गुरुदेव शांती धर्मानंद सरस्वती सांगायची. आता हे प्रमाण लई ठिकाणी कुणीही म्हणतं 2 दिन की जिंदगानी. याचा अर्थच मला कधी लागला नाही. आमच्या स्वामीजींनी सांगितलं होतं ऋषिकेशला शिकत असताना. 2 दिन की जिंदगानी याचा अर्थ काय? 2 दिन का मेला. 2च दिवस आहेत महाराज आमच्याकडे. याचा अर्थ किती? नीट ऐका, सोप्या भाषेत एका वाक्यात उत्तर सांगून जातो. 2 दिन याचा अर्थ असा होतो, एक आहे जन्म आणि दुसरा आहे मरण. जन्म आणि मरणाच्या आतील अंतराला जीवन म्हणतात, लक्षात घ्या. जन्म आणि मरणाच्या आतील अंतराला जीवन म्हणतात. 2च दिवस आमच्याकडे खऱ्या अर्थानं आहेत. एक आहे जन्माचा आणि दुसरा आहे मरणाचा. आणि यासाठी जीवनामध्ये ध्येयवादी माणसं आमचं कल्याण करतात. सोपं सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचं उदाहरण आहे आनंद महाराज. पैठणमध्ये भांडास महाराज, नादबाबांची परंपरा. ऐका, भांडास महाराज कीर्तन करायचे, तुमच्या आमच्यासारखे नाही. भांडास महाराजांची परंपरा, इतकं सुंदर कीर्तन चालायचं. त्याच्यामध्ये हात पाय असणारे, ऐकू येणारे, डोळ्याला दिसणारी माणसं कीर्तन ऐकत होती, यात नवल नाही. त्यांच्या कीर्तनामध्ये ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, अशी माणसं सुद्धा कीर्तन ऐकायला बसायची.
आणि हात आणि पाय नसणारी माणसं जर कीर्तनाला ऐकायला बसायची, नीट ऐका मी काय बोलतोय, त्याच्यामध्ये एक कीर्तनाला बसलेला व्यक्ती होता. माझं बोलणं कळतंय ना? ज्याला हात नाही ज्याला पाय नाही असा कोण व्यक्ती? कुर्मदास. वा वा, ज्याचं नाव होतं कुर्मदास. ऐका, ते कुर्मदास जे कीर्तन ऐकायला बसलेले होते. ज्याला हात होते, ज्याला पाय होते, ज्याला डोळे होते, ज्याला बुद्धी होती, ज्याला चतुराई होती, ज्याला सर्व गुण संपन्न देवानं बनवलेलं होतं, हा व्यक्ती कदाचित पंढरीचा वारकरी होईल का नाही याच्यात संशय होता महाराज. पण भानुदास महाराजांचं कवळ कीर्तन ऐकलं. कोणी? कुर्मदास महाराजांनी. कुर्मदास महाराजांनी कीर्तन ऐकलं आणि ऐकल्याबरोबर डोळ्यातून ढसा 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. कुर्मदासजींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. भानुदास महाराजांनी विचारलं, काय झालं, तुम्ही का रडताय? ज्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही पंढरीचं महात्म्य वर्णन करताय महाराज, ज्या माझ्या पंढरीशी परमात्म्याचं रूपाचं गुणाचं वर्णन तुम्ही करताय, षडगुण संपन्न असलेल्या परमात्म्याचं वर्णन करताय, मला असं वाटतं त्या वैकुंठापेक्षा भूवैकुंठात तरी माणसाने गेलं पाहिजे. कळतंय ना? कदाचित आम्ही जन्माला आल्यानंतर त्या वैकुंठात जाऊ का नाही माहीत नाही, पण या वैकुंठात, हे वैकुंठ म्हणजे भूवैकुंठ आहे. खरं आणि खुरं पंढरपूर. महाराज, ध्येयवादी माणसं आणि ध्येयवेडी माणसं काय करताल हे सांगता येत नाही ना. कशासाठी सांगतो ऐका, शेवट गोड झाला पाहिजे. शेवट तो गोड होतो, आमचा आणि तुमचाही गोड करायचा. तर कसा होतो ऐका. कुर्मदासजींनी पैठण ते पंढरपूर अंतर किती आहे माहिती आहे तुम्हाला? माझ्या हिशोबामध्ये 200-250 किलोमीटर अंतर आहे. पैठणहून धर्मजल दर मुक्काम करत, ज्याला हात नाही ज्याला पाय नाही, तो जर पंढरीची वारी करण्याची इच्छा करत असेल महाराज, कसा जात असेल? कसा जात असेल? गाडी आहे का? नाही. आम्ही पैदल चालत असताना आळंदी ते पंढरपूर वारी करतो. कुर्मदासांनी सुद्धा जायचा प्रयत्न केला महाराज. शरीराचे अंगावरचं कातडं निघत होतं. चालत चालत दर मजल दर मुक्काम करत कुर्मदास कुठं आले? कुठं आले? लवळ. पंढरपूरच्या जवळ 25 ते 30 किलोमीटर अंतरावर अलीकडं कुरुडवाडीच्या पुढी. ऐका, लवळ गाव आहे आणि लवळ गावावर ते आले. शरीरातून रक्त वाहत होतं. रक्त इतकं वाहत होतं, अंगाचे सालटे निघत होते, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. लबलब शरीर पूर्ण रक्तानं माखलेलं होतं. पूर्ण रक्तानं माखलेलं कुर्मदासाचं शरीर त्याच ठिकाणाहून वारकरी दिंडी घेऊन पंढरपूरकडे जात होते. एका बाजूला वारकऱ्याची नजर गेली, अंगाकडे पाहिलं. अरे, ज्याला हात नाहीत देवा, ज्याला पाय नाहीत रे, ज्याला हात नाही ज्याला पाय नाही, अशाकडे बघितलं. शरीर लदबद झालेलं, सर्व अंगावरती कपडे नाही, अंगावरती पूर्ण रक्तानं माखलेलं शरीर होतं. आणि कुर्मदास परमात्म्याचं नामचिंतन करत फक्त त्या ठिकाणाहून प्रार्थना देवाची करत होते. वारकरी जवळ आले महाराज. वारकरी जवळ आले आणि वारकरीने हात जोडला. का हो महाराज, कुठल्या गावचा आपण? कुर्मदासाच्या मुखातून शब्द निघला, पैठणहून आलो वारकरी, पैठणहून आलो दादा. कुठे चाललात? मला आस लागलेली आहे. कशाची महाराज? माझ्या पंढरीश परमात्म्याची आस लागली महाराज. भेटी लागी जीव लागली सियास, भेटी लागी जीव लागली सियास, जीव लागली सियास, भेटी लागी जीव लागली सियास. बाहेरात दिस, बाहेरात दिस वाट तुझी, भेटी लागी जीव लागली सियास, भेटी लागी जीव लागली सियास. बाहेरात दिवस, बाहेरात दिवस वाट तुझी, भेटी लागी जीव
देवा लागले ते पौर्णिमेचा चंद्रमाच कोरा जीवन मेचा चंद्र वाटतो पुराणे तैसे महाराज कुर्मदासजी बसलेले होते. वारकरी समोर उभा होता. वारकऱ्याला हात जोडले कुर्मदासानी मनोमन सांगितलं, वारकरी आहात आपण. माझ्या पंढरपूरच्या पंढरीश परमात्म्याला भेटण्यासाठी जाताय ना दादा तुम्ही. एक विनंती आहे तुम्हाला, माझ्या परमात्म्याला माझा एक निरोप सांगाल तुम्ही. एका वारकऱ्यानं दुसऱ्या वारकऱ्याला निरोप सांगावा. वारकरी म्हणत होते, कुर्मदासजी ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, हे कुर्मदासजी म्हणत होते, जा विठ्ठलाला जाऊन सांगा तुमच्या माझा एक प्रणाम द्या. आणि प्रणाम सांगून म्हणा, एक पैठणहून ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, असा वारकरी तुमच्या भेटीची अंतकरणामध्ये तळमळ आहे. त्या वारकऱ्याला माझा निरोप सांगाल ना तुम्ही. या वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. कुर्मदासाकडे पाहिलं, अंग रक्तानं माखलेलं होतं. त्यांना एवढंच सांगा, दादा हे भगवान, हा तुमचा वारकरी तुमच्या पर्यंत पोहोचू शकत नाही, तुमच्या पर्यंत येऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं शरीर क्षीण झालेलं आहे. आता मात्र त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही. अरे हात नाही ना या वारकऱ्याला, पाय नाही, त्याला म्हणाव, माझा इथेच तुम्हाला माझा निरोप आहे. वारकऱ्याचे डोळे डबडबले. वारकरी तसाच पंढरपूरला निघून गेला. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं आणि दर्शन करून मंदिरामध्ये माझ्या पंढरी परमात्म्याच्या समोर वारकरी उभा राहिला. सांगा गड्यांनो, तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेत असताना कितीदा झुकता, नमस्कार कितीदा करता? एकदा नमस्कार करतो ना आपण. या वारकऱ्यानं एकदा नाही रे, दोनदा नतमस्तक झाला. जगाचा मालक विठेवर उभारलेला होता. या पंढरीश परमात्म्यानं ओळखलं, हा भक्ताचा निरोप घेऊन आला. जगाचा मालक सुद्धा तुम्हाला बोलतो ना दादा, जगाचा मालक सुद्धा तुम्हाला बोलतो. जगाच्या मालकाने सांगितलं, का रे दोनदा नमस्कार केलास तू? त्यानं सांगितलं, एकदा माझा नमस्कार आहे आणि एकदा तुमचा भक्त असलेला पैठणहून येणारा ज्याचं नाव कुर्मदास आहे, त्याचा निरोप आहे ना तुमच्याकडे माझा दादा. त्यानं सांगितलं, आता मी येऊ शकत नाही, शरीर क्षीण झालेलं आहे. 250 ते 200 किलोमीटर अंतर पार करत आला. लवळच्या जवळ आहे, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही. आणि त्यानं सांगितलं, आता मी हे विठ्ठला, हे पंढरीश परमात्मा, मी तुझ्याकडे येऊ शकत नाही ना गड्या. देवाचे डोळे डबडबले, लक्षात राहू द्या. आम्ही देवाची आठवण करतो यात नवल नाही गड्या, देवानं आमची आठवण करावी लागते. तैसे जनवना तैसे जनवना काल बरे भेटी लागली लागले भेटी लागली लागले. एखाद्या भक्ताच्या अंतकरणामध्ये देवाला भेटण्याची इच्छा होणं ठीक आहे दादा, पण देवाला भक्ताचं दर्शन करण्याची इच्छा होणं, माझं उत्तर आहे का, जगाचा मालक विठेवर उभा असलेला निघला आणि साक्षात कुर्मदासाच्या जवळ येऊन बसला. शेवट तो भला माझा बहु
सुद्धा शेवट असा कधी झाला पाहिजे ना जसा कुर्मदासाचा शेवट आहे महाराज. म्हणून ध्येय वेळी माणसं असतात ना साध्य परमात्मा प्राप्ती होती. कुर्मदासानी जरी पंढरपूरला नाही गेले ना तर जगाच्या मालकाला लवळला येऊन दर्शन द्यावं लागलं. हे खऱ्या अर्थानं संप्रदायातलं खरा शेवट आहे महाराज आमचा. म्हणून आमचाही शेवट करायचा असेल तर त्याच्या पुढचा सांगून जातो तुम्हाला. महाराजांना विचारलं 10:30 वाजून गेले महाराज. महाराजांना विचारलं ध्येयवेळी माणशी कशी असतात सांगून देतो तुम्हाला. सोपं करून देऊ अजून तुम्हाला कळेल असं तुम्हाला सांगतो. क्षितिजा मंगेश सांगून जातो. आमच्या जीवनामध्ये आमच्या आईवडिलांनी आम्हाला दिलेले विचार. माणूस एखाद्या वेळी शरीराने जात असतो पण विचाराने कधी जात नसतो. सांगून जाऊ की आपली आई जरी आम्हाला सोडून गेलेली असली तर आम्ही तर वारकरी म्हणत असतो. आमची माय खऱ्या अर्थानं आळंदीत बसलेली आहे. 750 वर्षे झाली ही जगाची माय आहे लक्षात राहू द्या. जर त्या विचारानं आजही वारकरी संप्रदाय जगत असेल तर आपल्या आईवडिलांच्या विचारानं सुद्धा आपण जगणं महत्त्वाचं आहे लक्षात राहू द्या. म्हणून सोपं सांगतो गड्या ऐका. ध्येयवादी ज्या वेळेस तुमचे विचार असतील ना त्या दिवशी आमचं कल्याण आहे. सोपं करून सांगतो. तुम्ही सुज्ञ माणसं आहात जास्त बोलायची आवश्यकता नाही. APJ अब्दुल कलाम होते कैलास महाराज. APJ अब्दुल कलाम होते आणि APJ अब्दुल कलाम स्पेसची तयारी करत होते बरोबर आहे ना. मला काही त्यातलं एवढं नाही कळत पण सांगतो. तयारी करायची होती महाराज. एवढा मोठा महान व्यक्ती अनेक वेळा हरावं त्यांना अपयश मिळालं अपयश. आणि अपयश मिळाल्यानंतर APJ अब्दुल कलाम एक दिवशी कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं वाचण्याचा प्रयत्न केला. त्यांचं चरित्र थोडंसं माणूस चांगला होते. APJ अब्दुल कलाम दुःख झालं आणि APJ अब्दुल कलाम त्या ठिकाणाहून निघून हरिद्वारच्या ठिकाणी गेले. APJ अब्दुल कलाम हरिद्वारमध्ये निघून गेले आणि हरिद्वारमध्ये गेल्यानंतर आत्महत्या करण्याची इच्छा जर कोणाला APJ अब्दुल कलामांना व्हावी. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. APJ अब्दुल कलामांना इच्छा कशाची व्हावी आत्महत्या करण्याची इच्छा व्हावी. तेवढ्यामध्ये एका साधूची केवळ नजर APJ अब्दुल कलामवरती पडते. कलामांना विचारलं तुम्ही कुठले आहात. साधूला कधी सांगायची गरज पडत नसते. साधू म्हणजे चेहरा पाहिल्यानंतर माणूस कळतो की कोण किती विद्वान आहे कोण कसा आहे ही सांगायची गरज साधूला कधी पडत नसते लक्षात राहू द्या. चेहरा बघितल्याबरोबर सांगितलं आत्महत्या करण्यापेक्षा तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही ध्येय ठेवलेलं आहे एक दिवस वेळ अशी येईल वाळूचे कण रगडिता तेल हिगळे. महाराज प्रयत्न केल्यानंतर अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. महाराज तुकाराम महाराज सांगतात अशक्य असं आमच्या जीवनामध्ये काहीच नाही. महाराज याच अब्दुल कलामांना एका साधूच्या विचारानं परिवर्तन होऊन हरिद्वार सारख्या तीर्थक्षेत्राहून आल्यानंतर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती झाले. ध्येयवादी माणसं सुद्धा त्यांचा आणि त्याच्या पुढचा एका खऱ्या अर्थानं त्यांचा शेवट चांगला आहे. मग महाराजांना विचारलं जर कदाचित आमचा शेवट चांगला करायचा असेल तर करावं काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला आमचा शेवट कळाला आणि आमचा शेवट करून आम्ही काय केलं. आता अंतकरणामध्ये फक्त एकाची भेट घेण्याची इच्छा आहे. एकाची नव्हे तर जो माझा रुक्माईचा पती आहे कोण तो असलेला परमात्मा म्हणजे कोण भेटी रुक्माईच्या वरा. आता पण कोण आहे मारा भेटी रुक्माईच्या वरा. आता त्यालाच का भेटी रुक्माईच्या वरा वर असलेला तो परमात्मा विठ्ठल परमात्मा भगवान पंढरीश परमात्मा. आता रुक्मिणी माता आहे या दोघांचाही समन्वय साधला आणि ह्या दोघांच्या भेटीची इच्छा आहे अंतकरणामध्ये इच्छा आहे. आता जगद्गुरु तुकोबारायला विचारलं भेट झाली म्हणजे काय झालं तर खऱ्या अर्थानं आम्हाला जीवनाचा परिहार लागला. अभंगाचं तिसरं परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार
परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. पण केव्हा? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. निजधाम पंढरपूर आणि माझ्या माहेर. ऐका, कधी कधी सांगत असतो मी, माहेर हे कोणाला असतं? स्त्रीला असतं की पुरुषाला असतं? स्त्रीला. होय बाबू. माणसाला कधी माहेर असतं का? असतं माणसाला. पण मी सांगतो ना, स्त्रीलाच केवळ माहेर नसतं, पुरुषाला सुद्धा माहेर असतं. कधी कधी मी म्हणतो माणसाला सुद्धा माहेरला पाठवावं लागतं. माहेर संताचे माहेर संताचे. आता ऐका, आता हेच आम्हाला माहेर आहे. स्त्रीला माहेर असतं यात नवल नाही, पुरुषाला सुद्धा माहेर आहे. ते कोणतं माहेर आहे महाराज? प्रत्येकाचा जन्म झाला त्याला माहेर आहे. कोणतं? ऐका, आमचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे कुठं? भिवरीच्या तिरी. महाराज, प्रत्येकाचं माहेर म्हणजे निजधाम पंढरपूर आहे. स्त्रीला जसं माहेरी आल्यानंतर समाधान वाटत असताना तसं संतांना सुद्धा निजधाम पंढरपूरमध्ये गेलं की महाराज समाधान वाटत असतं. तसं वारकऱ्याला सुद्धा इतर ठिकाणी गेल्यात जेवढा आनंद नाही तेवढा आनंद महाराज माझ्या ज्ञानोबारायच्या आणि पंढरीस परमात्म्याच्या कुशीत गेल्यानंतर आनंद मिळतो ना महाराज. म्हणून हा आनंद आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर काय होतं? तर दुःख शमन होतं. याचा अर्थ आहे दुःखाची निवृत्ती होते. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. महाराज म्हणतात दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती आम्हाला सहजरित्या होते. पण कधी कधी सांगत असतो, आता आमच्या दुःखाची निवृत्ती सहजरित्या लवकरात लवकर होणार नाही. कारण का? आमच्यावर दुःख आहे. का? कृपा आईवडिलांची असते आणि आईचं छत्र हे लेकरांसाठी महत्त्वाचं असतं. बापाचंही छत्र आहे पण आई असते, लक्षात घ्या. त्या आईचं छत्रसुद्धा आमच्या डोक्यावर असतं. ज्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्याचं महत्त्व लोकांना कळतं का नाही मला माहीत नाही. पण ऐका, ज्याची आई आम्हाला सोडून निघून गेली ना, त्या दिवशीसुद्धा त्याची अवस्था, त्या लेकरांची अवस्था काय असते सांगू तुम्हाला. का? काय अवस्था होते कैलास महाराज? एखादी नाव भर पाण्यात यावी, पाण्यामध्ये यावी आणि त्या नावेचा आधार सुटून जावा. अवस्था काय होते? शिस्ती बोले, काय अवस्था होते माहितीये? दोन्ही किनाऱ्याचा तुटला आधार. काय अवस्था होते महाराज? दोन्ही किनाऱ्याचा तुटला आधार. नाव माझी समुद्राच्या आली मध्यावर. पण काय अवस्था होते? काजड झालं माझं नावेसी वजन. आणि त्या लेकराला काय होतं? पुन्हा त्या घराला लागल ग्रहण देवा, लागल ग्रहण, लागल ग्रहण देवा, लागल ग्रहण. लागल ग्रहण देवा,
दोन किनाऱ्याचा तुटला धारा नाव माझी समुद्राच्या आली मध्यावर एकदा का मधी नाव आली काजड झालं माझ नावेसी वजन काजड झालं माझ नावेसी वजन लागल ग्रहण दिवा लागल ग्रहण महाराज अवस्था आहे ना ज्याच्यावरचं कृपाछत्र निघून जातं त्या दिवशी त्या घराला सुद्धा ग्रहण लागल्याशिवाय राहत नाही म्हणून ह्या ग्रहणातून जर कदाचित आमचे नाव भर पाण्यामध्ये अडकले असेल तर त्या लेकराची अवस्था कशी आहे एखादा पाण्यातला मासा पाण्याच्या बाहेर काढावा आणि त्या माशाची अवस्था होते ना तशी सुद्धा त्या लेकरांची अवस्था होत असते गड्या म्हणून सांगत असतो या दुःखातून दत्तादादा खऱ्या अर्थानं माझ्या नानोबारायांनी आईचंही पात्र निभावलं आणि बापाचंही पात्र जसं निभावलं मी म्हणेल या लेकरावरती सुद्धा आता तुम्ही आई आणि बाप म्हणून कृपाछत्र तुमचं असलं पाहिजे ना म्हणून हे कृपाछत्र कदाचित आहे तोपर्यंत तुमचं राहिलं पाहिजे आणि बाळांनो तुम्हालाही सांगतो कारण सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आमचे माय आणि बाप आहेत एखाद्या वेळेस आमची आई आम्हाला सोडून गेली ना त्या आईचे विचार आम्ही जिवंत ठेवून वडिलावरती स्नेह मर्यादेचं उल्लंघन नको आहे आणि आमच्या बापावरती प्रेम तुम्ही जसं करताना असंच प्रेम निरंतर राहावं माझ्या ज्ञानोबारायचे चरणी प्रार्थना करतो गड्या ऐका म्हणून सांगतो ना जसं एखाद्या माहेरला आलेल्या मुलीची अवस्था होते सासरी असलेली मुलगी बंधनात आहे ना मग तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या निजधाम पंढरपूरमध्ये गेल्यानंतर माझ्या माहेरला गेल्यानंतर माझ्या माय बापाला कंठामध्ये बिलकल्यानंतर सर्व दुःख क्षमन होतं दुःखाची निवृत्ती होते निस्तगल मिठी मारल्याबरोबर दुःखाची निवृत्ती होते ना दुःख सांगायची आवश्यकता नाही ना म्हणून तुकोबाराय म्हणतात आता आम्ही नित्य स्वरूपामध्ये या निजधाम पंढरपूरमध्ये राहिल्यानंतर आम्ही एकच केलं महाराज काय तर आता तच्चिंतनम तत्कथनम या न्यायानं परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि या वाणीच्या द्वारे आम्ही काय केलं महाराज
वरा वरा
त्यातल्या कीर्तनातलं जागर नाही, आज 1 दिवसाचं कीर्तन आहे. टाळ्या जोरदार यांच्यासाठी. महाराज लोक म्हणतात मला, नाना लोक 3 टाइम जेवत असतील आम्हाला माहित नाही, पण आमचा नियम रात्री 2ला बी जेवायचा आहे. एवढी शरीराची एनर्जी शेतात घालवावी लागत नाही, तेवढी इथं घालवावी लागते. आणि एवढं वरडायचं म्हणजे त्याला भूक लागतेच महाराज, विषयच नाही. आणि महाराज ये तो प्रेम की बात है, वो तो बंदगी कोई सस्ती नहीं है. महाराज यहाँ तो सिर दे के होते हैं सौदे. महाराज प्रेम आहे, ओ म्हणला काय बी करा महाराज. म्हणून तरीही जाताना सांगतो, तो का म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. महाराज म्हणतात ही वाणी आहे, आता वाणीचे प्रकार मला सांगत बसायचं नाही, पण गेली आता घेऊ धनी. राहिलेला जो माझा वेळ आहे, हा वेळ मी फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये समर्पित करेल. ऐका, मग कोण आहे तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला सुद्धा या देहाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगत असतो, एक समाधान एका गोष्टीचं आहे की आपण सुद्धा पारमार्थिक वाटचाल करत असताना मला असं वाटतं, तुम्ही म्हणाल 2 गोष्टी लक्षात राहू द्या. मी ओमचं का सांगितलं? ओमनं म्हणल्याबरोबर मित्र तू असं असावं लागतं महाराज. शब्द दिला की माळकरी, लेकर जन्माल्याबरोबर माळकरी आहेत ना, म्हणजे अजून तर आहे बरं का. लेकर जन्मल्याबरोबर माळकरी. आणि त्याच्यात नाना असं झालं, घरी येऊन सहज आम्ही यायला म्हणलं कपडे तर बदलून यावं, गावात यायलाच लई दिवसानं मिळेल नाही. यायल्याबरोबर ती म्हणलं तुम्ही आमचं म्हणलं आमचं, ती म्हणलं तुम्ही तुमच्या मित्राकडे चालला, मला माझ्या मित्राकडे येऊ द्या. ती आलं, ह्या मित्राची सांगड झाली नाही, आम्हा दोघा मित्राची सांगड झाली महाराज. म्हणून ही प्रेम असतं, प्रेम. आणि प्रेम माणसाला थांबवत नाही. या प्रेमास्तव ही सर्व मंडळी आहेत, महाराष्ट्रातील गुणवान मंडळी आहेत. म्हणून हात जोडून सांगतो गड्या, आपण सुद्धा कधी कधी आपल्या माणसाची कदर आणि किंमत करायला शिका. गेल्यानंतर तुम्ही कितीही कदर केली आणि कितीही प्रेम केलं तर उपयोग नाही, लक्षात राहू द्या. म्हणून आहे तोपर्यंत माणसाला प्रेम द्या. प्रेमानं आनंदामध्ये जीवन जगलं पाहिजे ना दादा. म्हणून किती चांगला महान व्यक्ती होता नंतर म्हणण्यापेक्षा आत्ता तुम्ही त्याला आदर आणि मान सन्मान द्यायला शिका. तुमच्यापेक्षा दुसरा मोठा माणूस कधी नसेल महाराज. म्हणून लक्षात राहू द्या. उपस्थितमध्ये सुद्धा एवढी आमच्या माऊलीने सुंदर साथ केली महाराज. आणि दुसरी गोष्ट शिष्टीमाऊलीने सुंदर साथ दिली बरं का, दिली चांगली दिली. म्हणून दुसरी गोष्ट आमचे कैलास महाराज असतील. महाराज ही गान कोकिळा येतो मराठवाड्याच्या आपल्या. महाराज कधी कधी वाटतं ह्यांचं कीर्तन सुरू झालं का मला कीर्तन कमी करावं वाटतं. आणि ही माणूस तर काय नाही, इंद्रोवादी मृदंगम, नावच आनंद आहे, वागाय आनंद. चेहऱ्याकडे बघितले की हसरा, कधी सुकल्याला बघितलाच नाही. कधी बघितला कैलास महाराज, बघितला कधीच बघितला नाही महाराज. आणि वाजवायला सुद्धा आनंद घेतो आणि देतो. बरं का. आणि कशाचा आनंद? सर्वच गोष्टीचा आनंद आहे. आणि तुझं तर काम आहे, तू तर माऊली आहे, माऊली आहे. ह्या सावलीखाली सर्व आहेत. आणि आमचे दीपक महाराज आज उपस्थित कीर्तनाला. अहो बाकी एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाला कधीच उभा राहत नाही महाराज, लय भानगडी आहे. पण महाराजांनी फोन केला असंही देऊळ येते महाराज आलोच असा म्हणणारा पट्ट्या म्हणजे अमोल महाराजावर प्रेम करणारे दीपक महाराज उपस्थित. आमचा महादू आज माईकवर उभारला होता, लाडका लेकरू आहे आमचं ते, आमचा बाहराव महादू. इथंच कीर्तन झाले 2-3 त्याच्यावी. चांगला आहे महादेव महाराज पाटील, नावच शोभतंय महाराज, पण लेकरू लई चांगलं आहे, प्रेम करतं माझ्यावर. अशी लेकरं आहेत. म्हणून असंच या परिवाराचं सुद्धा प्रेम दत्ताभाऊ जात असताना, मंगेश आणि क्षितिजा एकच सांगेल जात असताना, आमच्यातून एखादा व्यक्ती निघून गेला म्हणजे जात कधीच नाही म्हणून सांगून ठेवलं. मी मगाशी बोललो, आपल्या विचारानं आपण या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी आपल्याजवळ ठेवायचं. म्हणून याच विचारानं तुम्ही प्रगल्भता वाढवून आमचं जीवन सुंदर जगण्याचा एक प्रयत्न आपण फक्त करावा, एवढीच सदी इच्छा माझ्या ज्ञानोबरायाच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी करत असताना फक्त सर्वांना सांगेल, या परिवारानं सुद्धा हा केलेला अट्टहास, हा केलेला उपक्रम खऱ्या अर्थानं ताईंना सुद्धा मुक्ती प्रदान केल्याशिवाय राहणार नाही. कारण मी मगाच बोललो, आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चला कोई चढ़ा जंजीर, शनभंगुर की कलिका कल प्रात समय खिली न खिली, मल याचक की शीतल गंध सुमिर चली ना चली. गेला तो जाणार आहे,
राहिला त्यालाही एक दिवस जायचंच आहे. म्हणून ताईंच्या चरणावरती सुद्धा माझ्या पंढरीश परमात्म्याला विनंती करतो की ताईंना सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये वैकुंठ धामाची प्राप्ती व्हावी एवढी ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जात असताना आमचे विठ्ठलराव आहेत, आमचा विकास आहे, आमचे संजू महाराज आहेत, मोहन काका आहेत, सर्व मंडळी उपस्थित आहेत बरं का. आणि विशेषतः आज नानाची उपस्थिती आहे बरं का. काय असतं, मी एक वाक्य आत्ताच बोललो ना महाराज, कितीही चांगलं काही असलं ना, म्हणून कैलास महाराज एकच सांगतो, यांना मी फक्त एकच बोलतो की संत सेवक म्हणून खऱ्या अर्थानं नाना शोभतात. का संत सेवक? कारण यांचा नियम काय आहे? धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्वपासाजु पुरुषान् जेहि काम तृष्णान् अन्यौस्तहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. याचा अर्थ असा आहे, धर्म कार्य करत असताना साधू सेवा आणि संत सेवा, मी म्हणतो हीच सर्वात मोठी ईश्वर सेवा. विठोबा रखुमाई हरी जय रघुमाई, जय रघुमाई, हरि जय रघुमाई, हरि जय रघुमाई, रघुमाई. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेराम भेटी रुक्माईच्या वरा. अभंगाचा सहज भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं मी म्हणू शकत नाही, कारण हे संत वाणी आहे. जसं माझ्या बुद्धीला जमेल असा मी सोडवण्याचा प्रयत्न केला. एखादा चुकला असेल तो माझे शब्द परत करायचा. जे चांगलं आहे ते केवळ सद्गुरूंच्या कृपाशीर्वादामधून प्राप्त झालेलं हे ज्ञान आहे. म्हणून दुसरी गोष्ट असताना जात असताना एकच सांगेल, एवढा हा अट्टहास केला आणि या परिवारावरती सुद्धा, या लेकरावरती सुद्धा आणि या पवार परिवारावरती माझ्या राधा राणीची कृपा की न होती जो आदत तुम्हारी, सोनी ही रहती अदालत तुम्हारी, जो दीनों के दिल में जगह तुम न पाती तो किस दिल में होती ही पाजत तुम्हारी. त्या परमात्म्याची कृपा या परिवारावरती सतत तेवत राहो हीच राधाराणीच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती, सर्व मातृ पितृ सर्वांच्या चरणावरती, अबाल स्त्री पुरुष सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो. श्री गुरूंच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर, जय 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 ज्ञानेश्वर. Bye.
माझ्या सगळा हरीच्या दासा बाधा नको निकाळे मंडळी अहंकाराचा भार लागुराज माझ्या विष्णुदासा नामावणी दयासा विकल्या मागणे एक जो प्रत्य आहे देशील तरी पाहे पांडुरंग जिमज दे आणि ग तुझे काही म्हणे आता उदारत हो माझा देवी बाई संतांची देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।